विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। बीडच्या भाविकांकडून सजावटीची ही सेवा अर्पण करण्यात आली। या सजावटीसाठी जवळपास 2 टन विविध प्रकारची फुलं वापरण्यात आली। यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध आणि भक्तिभावानं उजळून निघाला। तर शिर्डीतल्या साई मंदिरामध्ये देखील पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आलं। लक्ष्मी पूजनावेळी साईबाबांच्या मूर्तीवर विविध अलंकार चढवण्यात आले। तर लक्ष्मी पूजनाच्या वेळी दर्शनाची रांग तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती। तसंच साई मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं। तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरकर भाविकांनी मोठी गर्दी केली। कोल्हापूरसोबतच दक्षिण भारतातील कर्नाटक आणि इतर राज्यातून देखील मोठ्या संख्येनं भाविक कोल्हापूरमध्ये दर्शनासाठी दाखल झाले। कार्तिकी पौर्णिमेपर्यंत काकडा सोहळा आहे, त्यामुळे सध्या पहाटे 3 वाजल्यापासूनच देवीचं मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येत आहे। आणि या बातम्यांसोबत स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही इथे थांबतो आहोत। ब्रेक नंतर 10च्या बातम्या दीपक सोबत पाहत रहा एबीपी।